हाय फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या चॅनलवर। बघू शकता आज आपला एक नवीन ब्लॉग घेऊन आलेला आहे। मी सगळं भाज्या आणलेल्या होत्या बाजारातून। गुरुवारी इथं बाजार भरतो आमच्या इथं, तर चांगले ताजे भाज्या असं मिळतात। बघू शकता ही मुलंगी आहे आणि गवारी वगैरे आणलेला आहे आणि मटकी पण म्हटलं जातं त्याला। आणि इकडे बघू शकता सगळं मला एकाच दिवशी सगळं निवडून स्वच्छ करून ठेवावं लागतं, कारण सकाळी लवकर डबे असल्यामुळे ना पटपट सगळं घेऊन आपल्याला लगेच करता येईल असं। आता इथं बघू शकता हे भोपळा घेतलेला आहे मी, आणि कोणाला आवडत असेल तर नक्कीच सांगा मला कमेंट्समध्ये। आणि हा लाल भोपळा आहे, जी भाजी खूप छान होते। वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते, पण मी ज्या पद्धतीने करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे मी आज। आणि न खाणारे सुद्धा भोपळ्याची भाजी खातील अशा पद्धतीनं मी केलेली आहे, आणि त्यांना कळणार सुद्धा नाही ती भोपळ्याचीच भाजी आहे। हे बघू शकता आता मी कट करून घेतलेला आहे कांदा, टोमॅटो आणि भोपळा। आणि हे आता हे भोपळा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित, म्हणजे जास्त डागही पडू नये आणि व्यवस्थित छान भाजलं सुद्धा गेलं पाहिजे आणि मऊ पडलं पाहिजे। बघू शकता किती छान मस्त असं भाजलं गेलेलं आहे आता आपला भोपळा। आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या। अशा छान मस्त रेसिपी आणि डेली ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळेल। जर कुठं चुकत असेल तर प्लीज सॉरी, आणि मला नक्कीच सांगा कमेंट्समध्ये। आणि हे मी ग्रेव्ही करून घेतलेलं आहे, टॅमॅटो, कांदा आणि 4 काजू घालून आणि थोडंसं कोथिंबीर घालून ग्रेव्ही करून घेतलेली आहे। खूप छान होतं हे, आणि दाटसरपणा येतो भाजीला आणि टेस्ट पण मस्त येते। आता इथं आपल्याला सगळे बेसिक मसाले घालायचे आहेत। लाल तिखट, काश्मीर लाल तिखट, हळद, गरम मसाला, जे तुमच्याजवळ अवेलेबल असेल ते तुम्ही घालू शकता। बघू शकता असं छान मस्त फिरवून घ्यायचं, आणि जे मिक्सरच्या भांड्यात थोडंसं होतं त्यातच पाणी घालून मी परत ग्रेव्ही छान शिजवून घेतलेली आहे दाखवल्याप्रमाणे। बघू शकता किती छान दाटसर असं ग्रेव्ही दिसत आहे। आता जे आपण भाजून घेतलेलं भोपळा आहे ते त्यामध्ये ॲड करायचं आहे। तुम्हाला जर जास्त घट्ट हवं असेल तर पाणी घालू नका, जर पातळ हवं असेल तर गरम पाणी तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता। अगदी 3 ते 4 मिनिटाच्या वाफेनंतर बघू शकता किती छान मस्त तेल सुटलेलं आहे, आणि भाजीसुद्धा आपली तयार झालेली आहे भोपळ्याची। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, कुणाला कळणार सुद्धा नाही तुम्ही बटाट्याची आहे की भोपळ्याची भाजी आहे। आता इथं मी उपीट करायला घेतलेला आहे, म्हणजेच उपमा। मुलग्याला हवा होता, तर सकाळचं टायमिंग होतं म्हणताना। बघू शकता आता जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकलेला आहे, आणि तो कांदा आणि टॅमॅटोसुद्धा छान भाजलेला आहे। आता ह्यामध्ये मी 1 वाटी रवा घेतलेला, त्यामुळे 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि कोथिंबीर घातलेला आहे। तर छान उकळी आली की आपल्याला मग रवा ह्यामध्ये ॲड करायचा आहे। बघू शकता छान मस्त असं उकळी आलेली आहे आणि आपला उपमा तयार होतो आता। आणि उपमा म्हणजे रवा पाण्यामध्ये घातल्यानंतर लो फ्लेम करून हलवून घ्यायचा, नाही तर गाठी होतात। तुम्ही हाय फ्लेमवर जर हलवून घेतलात तर। आता एक छान वाफ काढलेली आहे अगदी 5 मिनिटाची एकदम लो फ्लेमवर। बघू शकता तुम्ही किती छान मस्त आपला उपमा फुलून आलेला आहे, करपलेला सुद्धा नाही आहे। लो फ्लेमवर अगदी छान वाफवून घेतल्यामुळं या खायला उपमा छान असा मस्त उपमा तयार झालेला आहे फ्रेंड्स। बघू शकता आता इथं मी एक वेगळीच रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला। इथं बघू शकता तेल गरम झाले, छान जिरं आणि लसूण घातलेला आहे, मिरची घातलेला आहे। बेसिकच रेसिपी असतात आपल्या घरातल्या, पण करण्याची पद्धती वेगवेगळ्या असतात। आता इथं शेपू स्वच्छ धुवून मी निवडून ठेवलं होतं ते घातलेलं आहे, आणि हे मूग डाळ आहे। तुम्ही जास्त कमी करू शकता मुगाची डाळ अवेलेबल, म्हणजे तुम्हाला कसं आवडेल तसं। आता थोडंसं मीठ घालून पाणी घालून छान वाफ घ्यायची आहे। बघू शकता हे आणखीन थोडं शिजायला पाहिजे, असं अधनंमधनं आपण झाकण काढून बघून घ्यायचं, म्हणजे छान शिजले की नाही आपल्याला ते कळतं। आणि आजचा ब्लॉग कसा वाटला फ्रेंड्स मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा। थोड्या थोड्या रोज मी गोष्टी तुमच्याशी शेअर करते, असेच सपोर्ट करा। बघू शकता घर छान स्वच्छ केलं होतं आणि परत त्यानं घाण करायला सुरुवात केलेली आहे। हे रोजचंच आता आमचं चाललेलं आहे। बघू शकता बरोबर सगळी कामं आवरलेली आहेत घरातील। आणि फ्रेंडचं मुलांचं, दोन्ही मुलांचं बोरनान होतं, सो त्यांच्या बोरनानला संध्याकाळी मी आवरून गेले। किती छान क्यूट बघा, दोघं पण मस्त आवरलेत आणि फ्रेंड्ससोबत एन्जॉय करतोय। थँक्यू।